धारदार घातक लोखंडी कोयता जवळ बाळगून दहशत माजवणाऱ्यास क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात। आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मंगलमूर्ती नगर, दत्त मंदिर मागे उपनगर येथे गोरख भुर्या नागेश चव्हाण हातात कोयता घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना धाक दाखवून दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सापळा रचून त्यास कोयत्यासह ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, क्राईम ब्रँच युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोहर शिंदे, जितेंद्र वजिरे, प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे आदींनी ही कारवाई केलेली आहे। NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक।